हाय फ्रेंड. आज पण मी अशी छान तयार होऊन मी आज अनवच्या शाळेमध्ये चाललेली आहे अनवला घ्यायला. हे बघा, आज मी पण गाडीवर जाणार आहे. पहिल्यांदाच मी गाडीवर हायवे रोडवर जाणार आहे. बघूया आता कशी गाडी मला पण होईल की नाही. पण मी गाडीला कवर लावलेलं होतं आणि गाडीचं कवर काढत आहे आणि मी आज माझ्या गाडीवर जाणार आहे अनवला स्कूलला घ्यायला. आणि हे बघा, इथे मी पोहोचलेले आहे, अनवच्या शाळेमध्ये पोहोचलेली आहे. हे बघा, अनवची तर शाळा तुम्हाला माहीतच आहे, माझ्या व्हिडिओमध्ये आलेलंच आहे. अनवचं शाळेचं शूट केलेलं आहे. पण अनवला मी आज घ्यायला आलेली आहे गाडीवर. अनवला मी वर्गातून घेऊन आले आणि अनव असा पळायला लागला. मी गाडीवर आले म्हणायला लागले तर लगेच पळायला लागला. मग मी गाडी तू कुठे ठेवली. आणि अनवच्या आज युनिफॉर्म नव्हता. हे बघा, इथे गाडी लावलेली आहे मी. आणि आता परत अनवला घेऊन मी घरी निघणार आहे. अनवला शाळा सुटायच्या आधीच एक 10 मिनटं आधी मी घरी घेऊन निघणार आहे. हे बघा, मी निघालेली आहे आणि गाडी सावकाश काढत आहे मी. अनवला घेऊन मग मी डबल सीट निघालेले आहे आणि सावकाश गाडी काढून घरी पोहोचलेली आहे. हे बघा, मी घरी पोहोचलेली आहे आणि कुलूप काढत आहे. आणि लगेच अनवचा एक 10 मिनटामध्ये लगेच ट्युशनचा पण टाईम होतो, म्हणून मी अनवला ट्युशनला पण लगेच सोडायला निघणार होते गाडीवरच. पण अनव म्हणला की मम्मी इथल्या इथं नको, कारण पाऊस पण यायचं शक्यता होती. म्हणून मी अनवला म्हणले नको, कवर लावला आणि अनवला नेऊन मी ट्युशनला सोडून आलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग अनव ट्युशनहून आल्यानंतर मग अनवचे डॅडी विचारत आहेत. आज 5 वाजता मम्मी मला घ्यायला आली इलेक्ट्रिक स्कूटीवर. तिने न घाबरता ते गाडी चालवली रस्त्यावर, हायवे रोडवर. छान वाटलं. छान वाटलं तुला? खूप छान वाटलं. मस्त वाटलं. वर्गात गेल्या गेल्या अनव तर नाचायलाच लागला होता. मस्तच नाचायला लागला होता, आहे की नाही. मॅडम पण म्हणली, मॅडम तुम्ही आहेत का अनवची मम्मी? हा, मी म्हणलं मी आहे अनवची मम्मी. अरे काय अनव, आज मम्मी चक्क तुझी गाडीवर गेली इलेक्ट्रिक बाईक हायवेवर. तेही मजा आहे राव, मस्त. काय म्हणता मॅडम, तुम्हाला कसं वाटलं आजचा पहिला दिवस गाडीवरचा? वाटला छान पण वाटला. मला भीती होती, थोडीशी होती, एवढी नव्हती. पण असं हायवे रोडवर पहिल्यांदा जायचं म्हणजे किती गर्दी असते तिथे. पूर्ण अक्कलकोट रोड आहे, ते हायवे रोड आहे, त्याच्यामुळे जरा वाटत होतं. पण गेले अनवच्या प्रेमा खातीर, तुमच्या प्रेमा खातीर, कारण तुम्ही खास माझ्यासाठी गाडी घेतली आहे ना. मग जाणं तर भागच होतं. नाही गेलं असतं तर तुम्ही ओरडायला असतात. मग तुमची खुशी, अनवची खुशीसाठी मी म्हणलं चला. मला गाडी येत होती. गाडीतली भीती गेली का नाही आपली? गेली. मग ते महत्वाचं असतं ना. भीती गेली. तुम्हाला कसं वाटलं पण मी गेले गाडीवर? नाही, आम्हाला कसं असतं माहितीये का, आम्हाला तसं वाटतं ना. आम्ही कामाला गेल्यानंतर बायकांनी कामं करायला पाहिजे, घरातल्या बरोबर बाहेरची पण. म्हणजे बायकांनी बाहेरचे कामं करणे म्हणजे याचा अर्थ असा नाही. गाडी मनातली जी का भीती असते ना, ती जायला पाहिजे सगळ्याच बाबतीत. हा आमचा उद्देश असतो. याच्या मागचा दुसरा काही उद्देश नसतो की बाबा तुम्हीच करावं, तुम्हीच हे करावं. बरं आहे ना, चांगली गोष्ट आहे. पण असं पण नसतंय ना की गाडी घरात ठेवायचं, त्याची पण बॅटरी जाऊ शकते. नाही, इलेक्ट्रिक गाडी आहे, छान आहे. पण आणि उलट सायकल चालवल्यासारखं वाटत होतं, फास्ट घेत होते. पण अजून म्हणलं नाही, पहिल्यांदा म्हणलं सावकाश घेतलं पाहिजे म्हणलं. पण छान वाटलं मला पण मस्त वाटलं, भारी वाटलं. पण शूट करणारं कोणच नव्हतं, असं वाटत होतं कोण शूटच कसं असतं, पहिल्याच गोष्टीत शूट करणं वगैरे ह्या गोष्टी नाही करायच्या. कारण आपल्याला जोपर्यंत परफेक्टपणा येत नाही तोपर्यंत शूट करणं वगैरे हे घरी बसूनच करायचं.
पण नाही कारण गाडीवर शूट करणं आणि म्हणजे असं मग बाजूला कोणाला तरी मैत्रिणीला वगैरे घेऊन जावं लागेल. अनुभव मात्र छान होता, खरंच छान होता. अनुभवासाठीच मी तुम्हाला बोलत होतो, बाकी काय नाही. बाकी काय नाही, खरंच अनुभव छान होता, मस्त वाटलं. अनुभव पण खुश झाला. तुम्ही खुश झालो का नाही ते सांगा. पण मला पण खूप छान वाटलं मम्मी गाडी चालवल्याबद्दल. गुड. तुम्हाला कसं वाटलं सांगा ना साहेब. मला वाटायचं का मग मी तर ओरडत जातो ना सकाळ सकाळी. कशासाठी जातो? गाडी काढा, गाडी घ्या, बाहेर पडा, भाजी आणा, दूध आणा, सगळं तुमचे तुम्ही कामं केल्यानंतर म्हणजे कामं करण्याचा उद्देश नसतो, पण मनातली भीती जाण्याचा उद्देश महत्वाचा असतो. कळलं का? भारी भारी.